हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपल्याकडे एक महत्त्वाची व्यक्ती आलेली आहे आणि ती आहे माझा एक जुना मित्र, माझा बॅचलरचा मित्र, माझ्या शाळेतला मित्र आणि तो आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आतिश पतंगे। मी सुद्धा अजयच्या गावचाच आहे आणि श्रुतीच्याही गावचाच आहे। दोघेही नांदेडचेच आहेत। हे दोघे जण राहतात जर्मनीच्या साऊथला आणि मी राहतो जर्मनीच्या नॉर्थला। माझं घर समुद्र किनाऱ्याच्या जवळच आहे, 30 किलोमीटर तिथून दूर समुद्र नॉर्थ अटलांटिक सी। मी इनाला भेटायला आलो होतो। इना झाल्यापासून मी तिला पाहिलंच नव्हतं। इना, मी मटर खाऊ का? कसं खायचं मटर? कसं खायचं? असं चिमण्यांचा छान छान आवाज येतो इथे। मटर सुद्धा गोड आहेत बरं का, गोड आहेत नाही ना, गोड आहेत, खूप छान छान। अजून कुठलं झाड आहे ना? हरभरा सुद्धा आहे। माझी इच्छा होती की काही हरभरा सुद्धा खायला भेटला असता। तिकडे मराठवाड्यामध्ये त्याला घाटरू म्हणते, पण आज आणखी फुलोरा आलाय बघा। हा इथं फुलोरा आलाय, पण अजून याला घाटरं नाही लागलीत। मला वाटतं अजून एखादा महिना लागेल, कारण इकडे सुद्धा आता समर आहे, तर साधारण एखाद्या महिन्यामध्ये घाटरं येतील। कदाचित पुढच्या ट्रिपमध्ये मला ते सुद्धा खायला भेटेल। तर आम्ही आता रॅडिश तोडत आहोत आणि आता आम्ही इंडियाला जातच आहेत, तर मला वाटलं की सगळेच तोडून टाकते। आणि आता इनाचे पप्पा आणि इनाच्या भैया पण जात आहेत आता, तर मी सगळे रॅडिश तोडून त्यांना देते। तर इथं ठेवून पण काही अर्थ नाही आहे। आतिश पतंगे हा माझा फक्त मित्रच नसून तो हनीड्यू रोबोटिक्स कंपनीचा मालकसुद्धा आहे। त्याने नांदेडसारख्या लहान शहरामधून येऊन जर्मनीमध्ये त्यानं आपली हनीड्यू रोबोटिक्स नावाची कंपनी इथे उभारली आहे आणि त्याबद्दल आता आतिश पतंगे सांगतील तुम्हाला। सुरुवातीला जसं अजयने सांगितलं, मी त्याचा नांदेडचा मित्र आहे। माझी सुद्धा इथे एक छोटी स्टार्टअप कंपनी आहे। आम्ही इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट घेतो, त्यातल्या त्यात जर्मनीमध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन होतं, वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड। त्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही कन्सल्टिंग सर्व्हिसेससुद्धा प्रोव्हाइड करतो, जिथं शाळांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात की त्या कॉम्पिटिशनमध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, कुठलं रोबोटिक्सचं हार्डवेअर वापरायचं, कशी प्रोग्रामिंग करायची। आणि इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये म्हटलं तर आमच्याकडे आणखी 2 एम्प्लॉई आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही मोस्टली डिफेन्स सेक्टरची कामं घेत असतो। डिफेन्स सेक्टरमध्ये जे वेगळं हार्डवेअर असतं त्यांचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणं। सध्या काही स्टुटगार्टपासून जवळ पसाऊ इथं कॉम्पिटिशन होते, तर त्या कॉम्पिटिशनसाठी मी आलो होतो आणि मग येताना म्हटलं इनाला सुद्धा भेटून जावं, कारण तिलाही पाहिलं नव्हतं, तर त्याच्यासाठी इकडं आलो होतो। आणि आणखी एक गोष्ट अजयनी मला सांगितलं की दॅट्स अ गुड थिंग इफ आय शेअर इट विथ यू ऑल्सो इफ समवन इज इंटरेस्टेड। तर जसं मी आधी सांगितलं, हनीड्यू रोबोटिक्समध्ये आम्ही शाळांना कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो की इथल्या रोबोटिक कॉम्पिटिशन्समध्ये कसं पार्टिसिपेट करायचं। सो इफ यू आर ऑल्सो इंटरेस्टेड रोबोटिक्समध्ये, म्हणजे
तो आपल्या घरी लहान मुलं असतील, लहान मुलं इन द सेन्स टीनेजरसुद्धा, एज फ्रॉम 9 to 18, जर कोणाला रोबोटिक्समध्ये पार्टिसिपेट करायचं, रोबोटिक्स कॉम्पिटिशन्समध्ये, तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजय कॉन्टॅक्ट डिटेल्स कमेंट्स डिस्क्रिप्शनमध्ये लिहील. आमचा वेबसाईट ॲड्रेस, इन्स्टा ॲड्रेस, फेसबुक ॲड्रेस, आणि इवन ही विल ऑल्सो पुट आवर नंबर. सो जर तुमच्या घरी लहान मुलं किंवा टीनेजर्स असतील आणि त्यांना वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाडसारख्या कॉम्पिटिशन्समध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजय त्या कॉम्पिटिशन्सशी रिलेटेड काही व्हिडिओसुद्धा या ब्लॉगमध्ये टाकेल, ते तुम्हाला पाहायला भेटतील. आणि इना तर आमची जाणारच आहे मोठी झाल्यावरती त्या कॉम्पिटिशनमध्ये. हो नाही ना? हो ना? तर मी काल जी मेथी तोडली होती इथे आहे, इथे जे मी मुळा तोडला आहे इथे, आणि इथे मेथी आहे कालची. मी एक जुडी बनवली होती पण अजून 2 आहेत, तर अजून आम्हाला 2-3 दिवसच आहे, त्यामुळे मग मी हे नाही करणार, घरी ठेवत नाही आहे. भैयाला देऊन टाकेल, ते भैया आलेत तर त्यांच्यासोबत पाठवेल, तर ते वेस्ट नाही होणार मग त्याच्यामुळे. आता मी ब्रेकफास्टला मला चांगलं काहीतरी बनवायचं होतं ब्रेकफास्टसाठी, पण आता मी जास्त काही सामान आणलं नाही, कारण आता मला जायचंच आहे. तर मला वाटलं की आणून, पण मला वाटलं की इडली सांबार या काहीतरी भैयासाठी बनवायला पाहिजे, पण तसं काही माझ्याने पॉसिबल झालंच नाही. मग आता मी जास्त काही बनवत नाही आहे. रात्री चिकन ते बनवलं होतं, चिकन भाकरी त्यांना खूप आवडलं, आणि आता फक्त पोहेच बनवेल. त्यांना लवकर जायचं पण आहे, त्याच्यामुळे मी तर जास्त काही बनवू शकले नाही, फक्त आता पोहेच बनवेल. आणि इथे सँडविच ठेवली, आलू ठेवले, थोडंसं सँडविच पण बनवेल, कारण मग तेवढे पोहे आहेत माझ्याकडे पण तेवढे इनफ नाही आहेत, तर हे आम्ही 4घांना बस होणार नाही आहेत, त्याच्यामुळे मग मी सँडविच बनवेल आणि मग पोहे पण बनवेल, दोन्ही पण बनवेल. तर आता इना आणि इनाचे पप्पा दुसऱ्या फ्रेंडकडे जात आहेत, तर आणि मी आणि इनाच घरी आहे. तर आज जे राहिलेली ज्या गोष्टी आहेत, आज संडे आहे, तर आज बाहेर तर मला कुठे जाता येणार नाही आहे, पण घरचे जे सगळं तर आवरून झालं आहे, सगळी पॅकिंग तर सगळी झाली आहे, फक्त टाकायचं आहे थोड्या गोष्टी, आणि तर आज मी ते पूर्ण करेल. तसं तर मी दाखवतेच मी पुढे काय करणार आहे काय नाही ते. मी कालच्या व्हिडिओमध्ये मेथी तोडली होती आणि आज मी इथे मेथी लावणार आहे, कारण मला वाटलं की आता मी जाते तर मग आल्यावर मेथी पाहिजेच खायला, तर आता लावून जाते. माझी पाणी टाकत राहील, ती आताच बोलली, घरी आली होती तर तिने सांगितलं की मी पाणी टाकत राहील म्हणून. मग अजून परत लावत आहे मी. हे मी काही नाही, मेथ्या घेतल्या आपल्या आणि रात्रभर फुलवायला ठेवल्या, म्हणजे पाण्यामध्ये. मग पाण्यामध्ये रात्रभर ठेवल्या आणि आता डायरेक्ट लाईनमध्ये लावायचं आणि त्याच्यावर माती टाकायची आणि मग पाणी टाकायचं त्याच्यावर. इनू नको ग इनू. तर इथे टाकून टाकली मेथी, तर असं झाकून टाकायचं.
गेल्या वेळेस मी खूप मध्ये मध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा आली होती मेथी. जास्त मध्ये मध्ये टाकल्यावर थोडंसं लेट प्रोसेस होते याची. तर थोडंसं वरच टाकायचं आणि त्याच्यावर झाकून टाकल्यावर थोडंसं लवकर येते.